गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती एक फोटो व्हायरल होत आहे आणि या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये महाराष्ट्रात 26 जानेवारीपासून 21 नवीन जिल्हे निर्माण होणार असल्याचं बोललं जातंय. खरंच महाराष्ट्रामध्ये 26 जानेवारीपासून 21 नवीन जिल्हे निर्माण होणार आहेत का? का या सर्व अफवा आहेत? हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शासन स्तरावरती अजून असा कोणताही निर्णय झाला नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या 6 विभागांमध्ये विभागणी केली आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हा राज्यात 26 जिल्हे होते. पण वाढती लोकसंख्या लक्षात घेता जिल्ह्यांचे विभाजन होत गेले आणि 2014 पर्यंत महाराष्ट्रात 36 जिल्हे निर्माण झाले. महाराष्ट्रात शेवटचा पालघर हा जिल्हा तयार करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आणखी नवीन जिल्ह्यांचे निर्माण होणार अशी चर्चा सुरू होती. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी सरकारने गेल्या काही वर्षांपूर्वी एक प्रस्ताव तयार केला होता. मात्र या प्रस्तावावरती अजून कोणताही निर्णय झालेला नाही. जर एखादा नवीन जिल्हा निर्माण करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागतो. त्या जिल्ह्याच्या ठिकाणी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय तसेच अनेक सरकारी कार्यालयांची उभारणी करावी लागते. एखादा जिल्हा निर्माण करण्यासाठी या सर्व कार्यालयांची तयारी खूप आधीपासून सुरू होते. पण हे व्हायरल होणाऱ्या नवीन जिल्ह्यांच्या ठिकाणी अशा कोणत्याही हालचाली अजून दिसून आल्या नाहीत. त्यामुळे अचानकपणे नवीन जिल्ह्यांची निर्मिती करता येत नाही. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आधीपासूनच तयार ठेवाव्या लागतात. एक जिल्हा बनवण्यासाठी जवळपास 350 कोटींचा खर्च येतो. सध्या राज्यात सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांसाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत आहे. त्यामुळे आता तरी नवीन जिल्ह्यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यास नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या दृष्टीने प्रशासकीय हालचाली सुरू असल्याचं व्हायरल होणाऱ्या बातमीमध्ये बोलले जात आहे. तसं पाहता महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांच्या विभाजनाची मागणी सातत्याने होत असते. त्यामुळे सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसून शासन स्तरावरती असा कोणताही निर्णय किंवा घोषणा झाली नाही. राज्यात काही नवीन जिल्हे करण्याची मागणी सतत होते. तसा निर्णयही प्रस्तावित असून त्याबाबतची माहिती विकिपीडियावरती अनेक वर्षांपासून आहे. त्यातूनच काही माहिती उचलून सोशल मीडियावरती फेक पोस्ट करण्यात आल्याचे दिसते. व्हायरल होणाऱ्या या बातमीमध्ये पुढील 21 जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याचं बोललं जातंय. जळगावमधून भुसावळ जिल्हा, लातूरमधून उदगीर, बीडमधून अंबेजोगाई, नाशिकमधून मालेगाव जिल्हा, पुन्हा नाशिकमधून कळवण, नांदेडमधून किनवट, ठाणेमधून मीरा भाईंदर, पुन्हा ठाणेमधून कल्याण जिल्हा, सांगली, सातारा, सोलापूर यांमधून मानदेश जिल्हा, बुलढाण्यामधून खामगाव जिल्हा, पुणे जिल्ह्यातून बारामती जिल्हा, यवतमाळमधून पुसद, पालघरमधून जव्हार, अमरावतीमधून अचलपूर, भंडारा जिल्ह्यातून साकोली, रत्नागिरीमधून मंडणगड, रायगडमधून महाड, अहिल्यानगरमधून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर आणि गडचिरोलीमधून अहेरी जिल्हा. हे नवीन जिल्हे 26 जानेवारीपासून निर्माण होणार असल्याचं बोललं जातंय. पण सरकारकडून अजून अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी.